morning, students. In last video, we solved chit chat activity from 1.4 Be Smart. Today, we are going to learn this lesson Be Smart. First paragraph. First, I will read the paragraph. After that, I will translate it. Champions aren't made in a gyms. Champions are made from something they have a deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skills and the will, but the will must be stronger than the skill. पहा, कुठलेही चॅम्पियन्स म्हणजे क्रीडा स्पर्धातले जे विजेते असतात ते कधीही व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. तर त्यांनासाठी दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांच्यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे त्यांना विजेतेपद मिळू शकते. कौशल्य आणि इच्छाशक्ती म्हणजे त्यांना स्किल हवं. तसंच विल म्हणजे त्यांची इच्छाशक्ती. या दोन्हीही गोष्टी त्यांच्यामध्ये असणे हे अनिवार्य आहे. पण कौशल्याहूनही इच्छाशक्तीही काय असायला स्ट्रॉंगर दॅन द स्किल म्हणजे कौशल्याहूनही इच्छाशक्ती ही बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट to set our goals in life, we can easily get a success in a life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Here one new word is here, thrive. Thrive means here prosper. Prosper म्हणजे भरभराट होणे. काय होतंय बघा, सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर म्हणजे कित्येक असे यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे भरभराट होऊ शकते, त्यांचा उत्कर्ष होऊ शकतो. कशामुळे? आपली इच्छाशक्ती जर तुम्ही प्रबळ ठेवली. आपण सर्वजणच प्रत्येकाकडे बौद्धिक कौशल्य आहे का? आहे. प्रत्येकजण ते बौद्धिक कौशल्य घेऊनच जन्माला येतो. मग या बौद्धिक कौशल्याचा जर आपल्या आयुष्यात आपलं गोल अचीव करण्यासाठी लाईफमध्ये म्हणजे आयुष्यामध्ये गोल म्हणजे ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे जर उपयोग केला तर आपण निश्चितच आपल्या लाईफमध्ये काय होऊ? यशस्वी होऊ. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. बघा, अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण जर ॲक्शनच केली नाही, कोणतीही कृतीच केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे नुसता इच्छा असून काही उपयोग नाही. ते इच्छेप्रमाणे इच्छा आहे म्हटल्यावर आपण त्या पद्धतीनं आपली ॲक्टिव्हिटी पण ठेवली पाहिजे, आपले प्रयत्न पण ठेवले पाहिजेत, तरच ती आपली इच्छाशक्ती पूर्ण होणार आहे. देन सेकंड पॅरेग्राफ. सेटलिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. हिअर वन न्यू वर्ड, इल्युमिनेट. इल्युमिनेट मार्जिनमध्ये पहा. इल्युमिनेट मीन्स एनलाइटन. एनलाइटन म्हणजे काय? प्रकाशित होणे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स म्हणजे आपण जेव्हा ध्येय निश्चित करतो, गोल निश्चित करतो, तर करताना दोन महत्त्वपूर्ण असे असेट्स असतात, पैलू असतात आणि ते पैलू लक्षात घेतले पाहिजेत. कुठले कुठले सांगितलेत? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ म्हणजे कल्पकतेची समज म्हणजेच नवनिर्माण क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजे ही आहे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Here, at the helm of, one more new word, at the helm of means in the charge of. In charge of म्हणजे काय घेणे? इनचार्ज घेणे म्हणजे धुरा सांभाळणे. हे जे गोल्स असतात, गोल्स पुट ॲट द हेल्म ऑफ लाईफ, हे जे गोल्स असतात त्या ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे काय करते? योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्यांचा पुरवठा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची आपल्याला शाश्वती मिळते. त्यानंतर आणखीन एक न्यू वर्ड आहे बघा इथे, स्टीर. STEER. स्टीर मीन्स हिअर चॅनेलाइज. चॅनेलाइज म्हणजे मार्गदर्शन करणे.
त्यानंतर पुढचं सेंटेन्स काय सांगते बघा. They help the steer a course of life rather than a simply drifting along the letting thing happen. ड्रिफ्टिंग म्हणजे काय, वाहत जाणे. ध्येय समोर असताना जर असेल तर आयुष्याची गाडी ही रुळावर न घसरता, जीवनरूपी आपली ही जी नौका आहे न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. नेक्स्ट पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स मे appear easy, but for some it is a quite challenging. Fear of a failure may be avoided in the absence of any goal. This sentence is very important. ध्येय निश्चित करणे हे वर करणे सोपे वाटते आपल्याला, अगदी सोपं आहे. काय ध्येय नुसता निश्चित तर करायचं हे सोपं वाटतंय, तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, expert recommended a 5 steps approach. बघा, मात्र शेवटी आयुष्याच्या काय मिळवायचे हे ज्याने त्यानेच ठरवले पाहिजे. आणि ध्येय साध्य करायचे असेल तर या पुढील 5 टप्पे सांगितले, त्या 5 टप्प्यांचा मार्ग हा अवलंबलावा असे तज्ज्ञ लोक सुद्धा सुचवतात. एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञ लोक. देन नेक्स्ट हायलाइट केलंय बघा पिंक कलरनं. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स द पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. तुम्हाला एक लक्षात आलं का, आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलेलो आहोत, एक ॲक्रॉस्टिक करायला शिकलेलो आहे. आपण फ्रेंडची ॲक्रॉस्टिक केलेली आहे, त्याच पद्धतीनं इथं स्मार्टची ॲक्रॉस्टिक केलेली आहे. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एम मेजरेबल, ए अचिवेबल, आर रिअलिस्टिक अँड टी टाइम बाउंड. म्हणजे काय, हे जे स्मार्ट गोल्स आहेत, स्मार्ट ध्येय आहेत, ही आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक विचार पद्धती आहे. मग स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. आता यस त्यातलं काय सांगितलेलं आहे, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल म्हणजे मोजता येण्यायोग्य, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे कालमर्यादित, त्याला मर्यादा आहेत. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. हिअर वन मोर न्यू वर्ड, रुब्रिक. रुब्रिक मीन्स अ गाईडलाईन ऑर हेडिंग, मीन्स दिशादर्शक, आपल्याला दिशा दाखवणे, गाईडलाईन करणे. स्मार्ट गोल्स हे काय आहेत, एक मार्गदर्शक सूची आहे, एक दिशादर्शक आहे. आता प्रत्येकाचं त्यांनी काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शन केलेलं आहे बघा. स्पेसिफिक, मेजरेबल हे जे स्मार्ट गोल्स आहेत त्याचे. फर्स्ट स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित, विशिष्ट, असे तपशील असलेला. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर improvement. The more specific the area, the more refined the achievements of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is a building a house, that exactly is a capacity required and how long can it stretch. काय सांगितलंय बघा, स्पेसिफिक मध्ये म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट अशा क्षेत्राचा यात शोध पहिल्यांदा घेतला जातो. क्षेत्रे जितकी अधिक नेमणे तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय हे साध्य होऊ शकते. यामुळे मापदंड ठरवणे, मापदंड आपण घेतलाय पॅरामीटर्स म्हणजे मापदंड, मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे हे अगदी सोपे आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस म्हणजे एखादा आपण जर घर बांधायला लागलो, ते घर बांधताना व्हॉट एक्झॅक्टली इज अ कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे आपल्याला जर घर बांधायचं जर ठरवलं तर ते घर किती क्षमतेचे हवे आणि किती कालावधी लागेल
याबद्दल पहिल्यांदा आपल्याला काय माहिती समजणे हे इम्पॉर्टंट आहे आणि ते गरजेचे आहे. देन सेकंड मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्यायोग्य. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. This makes it easy benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing a football, one's exact role and position has to be clearly defined. किती इम्पॉर्टंट पॅरेग्राफ आहे बघा. इथे एक न्यू वर्ड आहे बेंचमार्क. बेंचमार्क मीन्स हियर अ स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी अ मेजर्ड अँड जज. मानक असं मेजर्ड करता येणारं, जज करता येणारं. देन मेजरेबल. Keep your once and point of finger on measurable this paragraph. Measurable means मोजता येण्यायोग्य. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. म्हणजे ध्येयाचे परिणाम हे निश्चित करणे, तर प्रगतीचे मापन करण्याचे एक विशिष्ट मार्ग आपल्याला त्यामधून आखता येतात आणि त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक आपल्याला ठरवता येते आणि तसेच सुधारण्याच्या संधीही शोधणे सोपे होते. थ्रू आउट द गोल्स पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. म्हणजे आपण सुधारणाही त्यामध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी व्हाईल प्लेइंग अ फुटबॉल. While playing a football, one's exact role on a position has to clearly define. काय सांगितलेलं बघा, एक्झाम्पल कशाचं सांगितलेलं आहे, तर एखाद्या खेळाडूचं फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका आणि त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. आता कोणताही गेम घेतला तर तुमचं तिथं स्थान निश्चित पाहिजे ना. नेमकं तुम्ही काय करणार आहे, फुटबॉल खेळताय, मग फुटबॉलमध्ये तुमचं स्थान तिथे कुठे आहे, ते स्थान केलं काय पाहिजे, निश्चित करणं आवश्यक आहे. म्हणजेच मेजरेबल. देन अचिवेबल. थर्ड पॉइंट. अचीव म्हणजे काय करणे, प्राप्त करणे, साध्य करणे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन डेस्टिनेटेड पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in a future. किती सुंदर एक्झाम्पल सांगितले बघा. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन अ डेस्टिनेटेड म्हणजे नेमलेल्या, अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येईल अशी ध्येय ठरवितात. या कालावधीमध्ये आपल्याला ते कम्प्लीट करता येईल अशीच ध्येय ठरवितात. मग ऑफन दिस गोल्स मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट बॉर्डर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. मग अशी जी विस्तृत ध्येय आहेत ती पूर्ण करण्याची पहिली पायरी आहे, तो आपल्या समोर येणारा जो स्टोन म्हणजे जो दगड आहे, ते दगडाचं काम करतात. त्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ही ठरू शकते. अ स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दीज हाईट्स इन अ फ्युचर. आता आपण स्टुडंट आहोत, मी विद्यार्थी दशेमध्ये आपण काही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थोडंच बनू शकणार आहे, पण एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न तुम्ही नक्कीच पाहू शकता. देन नेक्स्ट पॉइंट इज हिअर रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल set or area of expertise. Building expertise takes a time to expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being unrealistic will make it easy to be successful at attending goals. काय सांगितलंय बघा, स्वतःला जी अवगत असलेली कौशल्य आहेत त्या कौशल्यानुसार
स्किलनुसार, क्षमतेनुसार आपण ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं आहे. आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये डिस्कस केलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल पण आहे आपल्यामध्ये. आपण ध्येय निश्चित करताना पहिल्यांदा स्किल तरी स्वतःमध्ये पाहिजे, ते कौशल्य तरी हवं आणि त्यानंतरच आपण ते ध्येय निश्चित केलं पाहिजे. मग कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य, एक्सपर्टाईज मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. आज स्वप्न बघितलंय ते लगेच उद्या पूर्तं होईल, इम्पॉसिबल आहे. त्यासाठी आपल्याला धडपड पाहिजे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे. देन being realistic, make it easy to successful at attending goals. वास्तववादी तुम्ही काय ठेवला पाहिजे? दृष्टिकोन ठेवला पाहिजे ध्येय अचीव करताना. It defensive and not aggressive. The goal perhaps lacks realism. We must have the clear picture in a mind and must have the ability to adhere to that picture. Here, defensive means justificative, means बचावात्मक, and adhere means here चिटकून राहणे, bind. Then पुढे त्यांनी सांगितलेलं आहे इफ डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक. आपण वास्तववादी जर दृष्टिकोन ठेवला असेल तर ध्येय साधन करणं शक्य होतंच, पण बचावात्मक असणारं आणि धडाडी नसलेलं ध्येय बहुधा वास्तववादी नसतं. आपल्या डोक्यामध्ये वी मस्ट हॅव अ क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या माइंडमध्ये क्लिअर पिक्चर स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही, तुमची ॲबिलिटीही पाहिजे. आणि त्या म्हणजे तुम्ही त्यामध्ये अडेअर टू दॅट पिक्चर आणि त्या पिक्चरला तुम्ही चिटकून राहिलं पाहिजे. ती तुमची क्षमता पण पाहिजे आणि तुमचं समोर ते ध्येयाचं चित्र पूर्ण तुमच्या समोर काय पाहिजे? स्पष्ट पाहिजे. देन टाइम बाउंड. नेक्स्ट पॉइंट इज हिअर टाइम बाउंड मीन्स कालमर्यादित. एस्टॅब्लिश टाइम parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it, but without a constant time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. पहा त्याच्यावर त्यांनी काय सांगितलेलं आहे? प्रत्येक ध्येयासाठी पॅरामीटर म्हणजे मगाशी सांगितलं आपण मापदंड निश्चित करावं आणि ॲज इट विल हेल्प इन्क्रीज द फोकस ऑफ अकाउंटेबिलिटी. म्हणजे ज्यामुळे अकाउंटेबिलिटी मीन्स तुमची असणारी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमची जबाबदारी, की ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस द वेट, वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आणि तसंच वजन कमी करायचे असेल तर काय करायला हवे हे आपल्याला माहीत असतेच. बट अ कॉन्स्टंट टाइम बाउंड ॲक्शन. कॉन्स्टंट मीन्स हिअर स्टेडी म्हणजे काय? सातत्यपूर्ण असं पाहिजे. जे प्रयत्न आहेत तुमचे म्हणजे आपले पूर्ण वेळेच्या चौकटीत राहून आपण काय केलं पाहिजे? सातत्यपूर्ण असे आपले प्रयत्न केले पाहिजे. अ टाइम बाउंड ॲक्शन. इट नेवर बिकम अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. त्यामुळे तुम्हाला काय होईल? मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावविरहित विचार, हे सगळं काय पाहिजे? सातत्यपूर्ण पाहिजे. All these have to be a practice and implemented without hesitation, doubt and indifference, but within a deadline. हे म्हणजे मनाची आपली जी द्विधावस्था आहे ती अजिबात होऊन द्यायची नाही. मनामध्ये कुठलीही डाऊट, शंका नको आहे. उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीमध्येच तुम्हाला काय करायचे आहेत? अगदी काटेकोरपणे त्या सगळ्यांचं पालन करायचं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हिजन्स, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन
and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring alive images down to earth and plan to execute our strategies. काय सांगितलंय बघा, व्हिजन म्हणजे तुमची ध्येयदृष्टी, विश म्हणजे तुमची इच्छा, इंटेन्शन म्हणजे तुमचा उद्देश, अँड ड्रीम्स म्हणजे तुमची स्वप्न. ही काय आहेत, सगळी व्हॅल्युएबल आहेत, मौल्यवान आहेत. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठं पोचायचं आहे ते ठरवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना काय मिळते, त्यामुळे प्रोत्साहन मिळते, एनकरेज मिळतं. देन तिथे पोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण सुद्धा आखता आलं पाहिजे. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. म्हणजे आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचं निष्पत्तीवर परिणाम होतच असतो. आणि आयुष्य म्हणजे तुमचं लाईफ हे काय आहे, समथिंग लाईक अ ट्रम्पेट, म्हणजे एक रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखं आहे. ट्रम्पेट म्हणजे तुतारी असतं आणि आपण त्याला काहीही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही. वी कांट गेट एनिथिंग आउट. जर तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला काय मिळणार. सक्सेस इज अ वॉक इन अ डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हिअर टॅकल म्हणजे हाताळणे. पहा, हा जो तुमचा सक्सेस आहे, यश आहे, ते अंधारातून केलेली वाटचाल, वॉक इन अ डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य पाऊल वाट. देन प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स, आवश्यक ती स्किल्स, तुमची कौशल्य आत्मसात करणे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि तुमची वाटचाल पुढे चालू ठेवणे. ऑल दिन डिपेंड ऑन हाऊ टू अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि मग हे सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. when we take the next step, it should support and hold us without a crack. किती सुंदर सांगितले बघा शेवटची ओळ. आपण जिथे आहोत तिथून जेथे जाण्याची इच्छा आहे तेथे पोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पुढील आपण जे प्रत्येकाचं पाऊल आहे ते पाऊल योग्य दिशेला टाकता येणं. आपण उचललेलं प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असावं. आय थिंक all of you listen this lesson carefully and you think about these 5 goals, 5 smart goals also, and you also think about we take a next step. It should support and hold us without a crack.